नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी.एन. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण महाराष्ट्र सरकारने पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 संदर्भात काय नेमके चेंजेस केलेले आहेत, बदल काय केलेले आहेत, त्या संदर्भात आज माहिती आपण घेणार आहोत. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीचा मुलाखतीसह हा जो काही प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी कुठल्या प्रकारची एक मानक अशी कार्यपद्धती अनुसरावयाची आहे, त्या संदर्भातला हा व्हिडिओ. आणि विद्यार्थी हिताचा, जे शिक्षक म्हणून भरती होतील त्यांच्या हिताचा अशा प्रकारचा हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तर तो नेमका काय, कुठल्या प्रकारची कार्यपद्धती अवलंबवायची आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याच्या नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. तर बघूया मित्रांनो, काय आहे हा 2 एप्रिल 2026चा GR. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची जी काही मानक कार्यपद्धती आहे ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2 एप्रिल 2026 रोजी निश्चित केलेली आहे. याच्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक पदभरती होते त्या संदर्भातले वेगवेगळ्या वर्षाचे वेगवेगळे GR आलेले आहेत आणि पवित्र पोर्टल मार्फतच ही जी काही भरती 2017 नंतर होत आहे ती होते आहे. मात्र एक टॅट नावाची जी काही परीक्षा आहे TAIT ही घेतली जाते. मग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती करता यावी आणि तो सगळा प्रोसेस सुरळीतपणे पार पाडावी यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही घेण्यात येते आणि त्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत जे काही शिक्षक भरती होते ती घेण्यात येते. हा 2017 या वर्षाचा नियम आहे. आणि शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्याचं सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक जे काही उमेदवार आहेत त्यांची शिक्षक पदावर निवड होणं हे गरजेचं आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून 2017 पासून शिक्षक भरती जी काही आहे ती पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येत आहे. आता याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये सुयोग्य उमेदवाराची निवड व्हावी आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन जर झालं तर अजून चांगल्या प्रकारचे जे काही बुद्धिमत्ता असलेले जे काही विद्यार्थी आहेत ते या निवड प्रक्रियेमध्ये येतील आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचं सर्वांगीण हित साधलं जाईल अशा प्रकारचा हा शासनाचा निर्णय या ठिकाणी आहे. आणि म्हणून योग्य उमेदवार जर निवडायचा असेल तर त्यासाठी योग्य गुणदानाची प्रक्रिया निश्चित करावी यासाठी सुधारित मानक कार्यपद्धती करण्याबाबतचा शासनाचा एक निर्णय होता, शासनाचा एक प्रस्ताव होता आणि अशा प्रकारचा हा प्रस्ताव विचाराधीन होता. म्हणून या शिक्षकांच्या TAIT ज्याला आपण म्हणतो या परीक्षेमध्ये सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण ज्याला मिळतील, ज्या उमेदवाराला मिळतील त्याला नियुक्ती देणं हे क्रमप्राप्त असेल. जर समजा एखाद्या वेळेस दोन उमेदवार असतील त्यांना समान गुण प्राप्त झाले असतील, मात्र अशा वेळेस जो उमेदवार मोठा असेल वयाने त्या उमेदवाराची निवड करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि जर समजा उमेदवाराचंही वय सारखं आलं, या प्रक्रियेमध्ये 100 पैकी 2 उमेदवारांना सारखे गुण प्राप्त झालेत, पुन्हा दुसरा निकष निवडीसाठीचा त्याचं वय, पुन्हा दुसऱ्यांदा दोघांचं वय सारखं आलं तर मग पुन्हा तिसरा निकष की त्याचे 12वीचे गुण विचारात घ्यावेत. तिसऱ्या याच्यामध्ये जर ज्याला 12वीचे गुण जास्त असतील त्याची निवड करण्यात यावी. अशा प्रकारची ही निवड प्रक्रिया होणार आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विहित प्रकारे गुणांकन झालेले आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस आणि नियुक्तीस मान्यता देण्यात यावी. अशा प्रकारचे ही गुणांकन प्रक्रिया
ही लागू राहणार आहे 2026च्या पवित्र पोर्टल भरतीमध्ये. आता नेमकं गुण कशा प्रकारे मिळणार आहेत त्याचा चार्ट सुद्धा या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या 2 एप्रिल 2026च्या GR मध्ये एक परिशिष्ट दिलेलं आहे त्याच्यानुसार आहे. जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होते TAIT, या चाचणीमध्ये ज्या उमेदवाराने 200 पैकी जेवढे गुण मिळवलेले असतील त्या 200 पैकी मिळवलेल्या गुणांची 75% गुण काढण्यात येतील. एक उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एखाद्या उमेदवाराला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये 200 गुणांपैकी जर समजा 140 गुण असतील त्याला, तर 140च्या 75% हे 52.5 गुण होतात. आणि म्हणून या पहिल्या याच्यामध्ये कमाल गुण त्याला मिळाले 52.5. त्याच्या याच्यानुसार जर त्याला 200 पैकी 200 असतील तर त्याला इथं गुण मिळतील 75, कारण या चाचणीत परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण त्याला पकडायचे आहेत. आणि म्हणून 140 गुण जर असतील तर त्याला 52.5 गुण होतात. जर त्याला 200 पैकी 200 गुण असतील तर त्याची गुण 75 इथंच होतात. त्याच्यानंतर 2 नंबर त्याची व्यावसायिक पात्रता. आता व्यावसायिक पात्रता जी काही आहे ती BEd किंवा DEd असते. ज्याच्यावर शिक्षक म्हणून नोकरीला लागता येतं ती व्यावसायिक पात्रता धरतात, BEd किंवा DEd. मग याच्यामध्ये जर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण जर असेल BEd किंवा DEd तर त्याला 5 गुण देण्यात येतील. प्रथम श्रेणीमध्ये जर उत्तीर्ण असेल तो विद्यार्थी त्याला 3 गुण देण्यात येतील. आणि द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असेल तर त्याला 2 गुण देण्यात येतील. याच्या व्यतिरिक्त जर शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल तर, म्हणजे जर समजा इथं BEd ही आवश्यक अशा प्रकारची व्यावसायिक अर्हता असणार आहे BEd साठी जे विद्यार्थी माध्यमिक शाळेला पात्र ठरतील त्यांच्यासाठी BEd ही व्यावसायिक अर्हता आवश्यक असते. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याने M.Ed पण केलं तर मग हे M.Ed साठीचे 3 गुण अतिरिक्त त्याला मिळतील. पण कमाल गुण इथं 8च आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिला विशेष प्रावीण्यामध्ये जर तो विद्यार्थी BEd असेल किंवा DEd असेल तर हे 5 गुण तर त्याला मिळालेच आहेत. पण जर समजा त्या विद्यार्थ्याने M.Ed केलं असेल किंवा DEd झालेल्याने BEd केलं असेल तर हे 3 गुण त्याला अतिरिक्त मिळतील. म्हणजे 8 गुण त्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. जर तो 1ली ते 5वीच्या वर्गांसाठी त्याची निवड होत असेल तर त्याला DEd ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास, म्हणजे तो 12वी जर समजा तो माध्यमिक शाळेमध्ये जर त्याची निवड होत असेल आणि माध्यमिक शाळेमध्ये त्याने अप्लाय केलं असेल तर त्याला BA किंवा BSc या ठिकाणी त्याची ही शैक्षणिक पात्रता असेल. ती जर डिस्टिंक्शन मध्ये असेल तर 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 गुण आणि द्वितीय श्रेणीमध्ये असेल तर 2 गुण. म्हणजे इथं कमाल गुण 7 आहेत, जास्तीत जास्त गुण 7 आहेत. मग आता समजा तो BA असेल किंवा BSc असेल आणि डिस्टिंक्शन असेल तर त्याला 5 गुण मिळणार आहेत. पण त्याने शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल, म्हणजे MA असेल किंवा MSc असेल, जास्तीची अर्हता असेल तर त्याला 2 गुण अतिरिक्त मिळणार आहेत. म्हणजे हे 5 आणि हे 2 गुण 7 गुण जास्तीत जास्त होतात. जर तो एखादा विद्यार्थी 3 गुण असेल, त्याला प्रथम फर्स्ट क्लास असेल आणि त्याची MA पण असेल तर त्याला 3 आणि 2 5 गुण झालेत. त्याच्यानंतर मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी, संभाषण कौशल्याच्या विषय संदर्भामध्ये 5 गुण आहेत. अध्यापन कौशल्य त्याला टीचिंग करायला लावतील त्याच्यासाठी 5 गुण आहेत. मग त्याच्यामध्ये पुन्हा शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान, उपयोजन क्षमता कशी होती त्याला 2 गुण. उमेदवाराचं पाठ निरीक्षण, त्याच्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभाव यातला 2 गुण. आणि पाठामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग कसा होता, पाठाचं यशस्वी पुनरावलोकन कसं झालं त्याला 1 गुण. असे हे 5 गुण याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे हे 5 आणि हे 5 इथं कमाल 10 गुण आहेत. हे 10 गुण 7 गुण त्याचे पदाची शैक्षणिक अर्हतेसाठी झालेत. त्याच्यानंतर 8 गुण त्याच्या व्यावसायिक अर्हतेसाठी झालेत. म्हणजे ते 8 आणि हे 7 15
आणि हे 10 25, हे 25 आणि त्याने TAIT या परीक्षेत मिळवलेले गुणांच्या 75%, 75 अधिक 25 अशा प्रकारे त्याचं 100 मार्कांचं गुणांकन होईल. आणि या मेरिट नुसार ही मेरिट लिस्ट पुन्हा लागेल तिथं आलेल्या त्या त्या शाळेमध्ये आलेल्या जे उमेदवार आहेत, एकाच 10 या पद्धतीने जे उमेदवार आलेले असतील, एका जागेसाठी 10 उमेदवार, त्यांची ही अशा प्रकारची 100 गुणांची चाचणी होईल. 100 गुण त्याचे काढण्यात येतील आणि या 100 गुणांच्या याच्यामध्ये पुन्हा त्याची मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये तो विद्यार्थी त्या पदासाठी पात्र ठरेल. तर अशा पद्धतीने शासनाने एकदम पारदर्शक आणि चांगल्या प्रकारची जी काही म्हणजे जो खरोखर हुशार आहे, खरोखर ज्याची शैक्षणिक गुणवत्ता आहे, खरोखर ज्याची बौद्धिक पात्रता आहे, त्या विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी या नवीन कार्यपद्धतीनुसार होईल. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.